परमपूज्य परमात्मा शोक मंडळात अंतर्गत भगवान बाबा हनुमानजी या कार्याला उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा झुंजूजी या कार्यक्रमामध्ये आजच्या उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आमच्या मातोश्री वाराणसी आई आमच्या बाबा झुंजूजीला सहकार्य करणाऱ्या उपस्थित आहेत. आईंना माझा प्रणाम. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष किशोर भाऊजी उपस्थित आहेत. भाऊंना माझा नमस्कार. आणि सगळे बाबांचे मार्गदर्शक, सेवक, सेविका, बालगोपाल सगळे उपस्थित आहेत. सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. आज आपल्या समोर बऱ्याच सेवकांनी आपले बाबा हनुमानजी बाबा झुंजूजीच्या समोर आपले विचार मांडले. त्याचप्रमाणे ज्या कोणाला आपल्या बाबा हनुमानजीच्या या मार्गावर आल्यावर समाधान कसं मिळालं याबद्दल माहिती दिली. त्याप्रमाणे बाबा झुंजूजींनी आपल्या जीवनामध्ये, मी खूप वर्षाचा सेवक नाही, 1990 पासून मी या बाबांच्या चरणी मेलो म्हणून असं वचन दिलं. आणि बाबाचा एक चमत्कार माझ्या घरी खूप आनंद आहे. पण बाबा झुंजूजींनी आपल्यासाठी जीवनाचा त्याग केला. आम्ही सेवकांनी फक्त वचन दिलाय. बाबांचा दौरा माझ्या गावा शेजारी गोवरी या गावामध्ये झाला. त्यावेळेस बाबांची चालता दौरा म्हणून आम्ही आमच्या गावामध्ये घेतलो. त्यावेळेस जेव्हा आम्ही बाबांचा दौरा घेण्याकरता बाबाकडे गोवरी या गावामध्ये गेलो, त्यावेळेस बाबांनी विचारलं काय होईल का म्हणे आता. तर बाबा म्हणलं चाय पाणी होईल. आणि आम्ही समोर आलो. बाबा बरोबर असणारे बाबांचे सेवक आणि बाबा झुंजूजी काही वेळानं आमच्या पानमारा या गावामध्ये आले. आम्ही सेवक मिळलो आणि बाबा येत आहेत. आम्ही दुसऱ्याच विचाराला लागून गेलो आणि बाबा झुंजूजीला शब्द दिला की बाबा चहा आणखी पाणी घेतील. आलू पोह्याचा दुनियाभराचा आम्ही उदंड करायला लागलो आणि बाबा चहा पाणी घेतलं. आणि काही वेळाने नाश्त्याच्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केली. त्यावेळेस बाबांनी सांगितलं, अगोदर तर सांगितलं नाही का म्हणे तुम्ही. चहा पाणी सांगितलं होतं तर चहा पाणी घेतलं म्हणे. बाकीचे काही सेवक आहेत यांना तो देऊन द्या. पण बाबांनी तो स्वीकार केला नाही. चहा आणखी पाणीच घेतला. आणि आज आम्ही सेवक बाबांचे खूप दुनियाभराचा काही करायला सांगतो. आणि शब्दाकडे लक्ष देत नाही. आणि या मार्गाचा विकास कसा झाला, शब्दावर भगवान उभा झालेला आहे. जेव्हा बाबा झुंजूजींनी हे परमेश्वरी कृपा प्राप्त करण्याकरता एका परमेश्वराला वचन दिलं की एका परमेश्वराची प्राप्ती करीन किंवा मरीन, मागे फिरणार नाही, एवढं बाबांनी वचन दिलं. बाबा संन्यासी नव्हते, पण बाबा या कलियुगामध्ये या मानवाच्या रूपात
परमेश्वर रूपी जन्माला आले आणि बाबांच्या कुटुंबामध्ये कुत्र्यासारखी भुकून बाबांच्या कुटुंबातले मुलबाळ मरत होते आणि बाबांच्या वडिलांचे गुरु धापेवाड्याचे यादवराव महाराज हे असून यांच्या प्रतिज्ञामुळे हवन कार्य करून होमयज्ञ करून आम्ही आपल्या कुटुंबातल्या दुःखांना दूर करून तर दुःख हवन यज्ञ करूनही दुःख दूर झाले नाही. बाबा एक दिवस सकाळी आंघोळ करून आपल्या घरातली भुताडकी नष्ट करण्याकरता घरून एका जाणत्याच्या घराकडे जायच्या निश्चयाने बाबा झुमदेवजी घरून निघाले. जाता जाता रस्त्यामध्ये चैतन्य एक शक्ती बाबा झुमदेवजीच्या समोर उभी झाली आणि ती मानवाच्या रूपामध्ये. त्यावेळेस बाबा झुमदेवजीला विचारता की आपण कुठे चाललात. त्यावेळेस बाबांनी माझ्या कुटुंबामध्ये खूप भयानक दुःख आहे आणि खूप काही शोधाशोध केला, दुःख दूर होत नाही, याकरता मी एका जाणत्याकडे निघालो आहे. बाबांनी आपला परिचय दिला आणि जी चैतन्यमय व्यक्ती बाबांना भेटली त्या शक्तीने बाबा झुमदेवजीला मार्गदर्शन केलं की माझ्याकडे एक मंत्र आहे आणि तो मंत्र मीनं सुद्धा करून पाहिलेला नाही आहे, पण याच्यामध्ये लिहिलं आहे जर हा मंत्र जर सिद्ध झाला तर स्वतःच नाही तर जगाचे दुःख दूर करता येईल, असं ते व्यक्ती बाबा झुमदेवजीला म्हणाले. आणि तो मंत्र घेऊन बाबा झुमदेवजीने एका कागदावर लिहून बाबा झुमदेवजी घरी आले. बाबा आपल्या कुटुंबामध्ये 5 भाऊ होते आणि तो बाबांनी त्या संन्याशाकडून मंत्र लिहून आणला होता. तो 5 भावाची बैठक बोलावली आणि हा विधी कोण तयार आहे, विधी प्राशन करायला हा विधी कोण प्राप्त करू शकतो अशी बाबांनी विचारणा केली. बाबांचे 4ही भाऊ सगळ्यांनी तो मंत्र वाचून पाहिला आणि कोणीही तयार झाले नाही. त्यावेळेस बाबा झुमदेवजी बाबा आपल्या भावांना बोलतात की आपण 5 भाऊ आहोत म्हणून आपण 1 भाऊ मेला आणि 4च भाऊ आहोत असे समजून 1 भाऊ मेला म्हणून समजा की एका परमेश्वराची प्राप्ती करीन किंवा मरीन, मागे फिरणार नाही असं वचन दिलं बाबा झुमदेवजी. आणि चांगलासा दिवस पाहून घराची सारवण सुरवण करून कार्याला बाबांनी सुरुवात केली आणि आपल्या कुटुंबाला उद्देशून म्हणाले की हा विधी चालू असताना जर माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या पाठीमागे एक मुलगा आणि मुलाची आई आहे, याचा सांभाळ करणे हे तुमचं कर्तव्य. कुटुंबातल्या लोकांनी होकार दिला आणि बाबा आपल्या विधीला सुरुवात केली. बाबांनी 41 दिवसाचा विधी सुरुवात केला आणि बाबांच्या त्या त्यागाच्या कार्याचे 41 दिवस चालू असताना 21 दिवस पूर्ण झाले आणि त्या भगवंतानी बाबा झुमदेवजीची सत्व परीक्षा पाहण्याकरता बाबांच्या कुटुंबावर फार मोठे दुःख, मोठे भयानक असा प्रसंग ओढावला. भावाच्या एका मुलीला मोठे मोठे फोडे आले आणि सोबत फुटून गेले आणि रक्तपू वाहू लागला
आणि लाल मुंग्या तिच्या शरीरावर झाकून बसल्या. तेव्हा बाबांचे भाऊ मारुतराव बाबा झुंदेवजीकडे आले आणि आपल्या बाबा झुंदेवजीला विनंती करतात की परमेश्वर आपल्याला कार्य करू देणार नाही. आपल्या कुटुंबावर फार मोठी समस्या उभी केलेली आहे. आणि जरा मधामध्ये जर विधी सोडून दिला समोर काय होईल. बाबा याकडे वळले नाहीत आणि बाबांचे भाऊ मारुतराव बाबा झुंदेवजीला बोलतात की बाबा आपल्या कुटुंबामध्ये एका मुलीला मोठे मोठे फोडे आले आणि लाल मुंग्या झाकून बसलेल्या आहेत. तेव्हा बाबा झुंदेवजी भावांना म्हणतात मी देवळात जातो एवढंच खरं. बाबांच्या टिमकीमध्ये घराच्या बाजूलाच एक हनुमानजीचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये विधी सुरुवात चालू होती आणि मला काहीच समजत नाही म्हणे. संध्याकाळी आंघोळ करून देवळामध्ये जातो, कापूर अगरबत्ती लावून प्रदक्षिणा घालून घरी येतो एवढंच. तेव्हा बाबांचे भाऊ मारुतराव बाबांना बोलतात की बाबा तुम्ही काहीच करू नका, पण स्वतःच्या डोळ्याने पाहून घ्या. अशी बाबांच्या भावानी अट घातली आणि बाबा त्यांच्या विनंतीला मान देऊन बाबांचे भाऊ पुढे आणि बाबा झुंदेवजी मागे आणि भावाकडे गेले. गेल्यावर त्या मुलीकडे पाहिलं आणि पाहावं असं इच्छा बाबांची झाली नाही त्या मुलीकडे आणि मागे परतले. सायंकाळ झाली आणि पहाटेसच बाबा झुंदेवजी आंघोळ करून दररोजच्या प्रमाणे बाबा देवळामध्ये गेले, कापूर अगरबत्ती लावली आणि प्रथम बाबांनी प्रश्न ठेवला का हे हनुमानजी माझा 41 दिवसाचा विधी चालू आहे आणि फार मोठी समस्या माझ्या कुटुंबावर माझ्या भावांच्या आलेली आहे. प्रथम मला आपल्या चरणी विलीन करा, अन्यथा नाही तर या मुलीला त्या दुःखातून दूर करा. अशी बाबांनी प्रतिज्ञा त्या बाबा हनुमानजीच्या मूर्तीजवळ केली आणि बाबा घरी आले. दिवस उजाडला आणि टिमकीवर ज्या ठिकाणी बाबा झुंदेवजीचा दरवाजा आहे त्या दरवाजावर बाबा बसले होते आणि ज्या मुलीला काल दुःख होते ती मुलगी खेळत खेळत बाबांच्या समोर त्या अंगणामध्ये आली आणि बाबा तिच्याकडे सारखे पाहायला लागले. कालच फार मोठे मोठे फोडे आले, रक्त पुवावं लागला आणि लाल मुंग्याने सगळी शरीर झाकला होता आणि आज सर्वशे सर्व नाहीसे झाले. हे बाबांनी चमत्कार बाबांच्या 41 दिवसाच्या कार्यामध्ये हे बाबा झुंदेवजीची सत्व परीक्षा पाहिली. अशा प्रकारे बाबा झुंदेवजीचे प्रेम त्या बाबा झुंदेवजीवर बाबा हनुमानजीवर खूप असे प्रेम होते. त्या परमेश्वरावर बाबा झुंदेवजीचे खूप अतोनात प्रेम होते. अशा प्रकारे बाबांनी 41 दिवसाचा विधी पूर्ण केला. बाबांच्या सत्व परीक्षा पुन्हा बऱ्याच काही आहेत. बाबांची सत्व परीक्षा बाबा हनुमानजीने पुष्कळशी काही घेतली आहे. एक शांताबाई नावाची बाई होती. ते स्वतःच्या हाताने स्वतःच्या शरीराचा मांस
स्वतःच्या अंगाचा मांस नखानं ओरकून स्वतः खात होती. अशी सत्व परीक्षा पाहण्यासाठी बाबा जिंदूजीच्या समोर त्या बाबा हनुमानजींनी बरेच काही घडामोडीचे कार्य आणले. तरी पण बाबा डगमगले नाही. बाबांनी निश्चय केला होता की एक परमेश्वर मानी मागे फिरणार नाही. बाबांनी स्वतःच्या गालाचं मांस खात होते, पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. बरेच प्रयत्न केले पण बाबा फूक मारून मारून चक्क झाले. आता फूक मारून गेली की सोबतच यायची. अशा प्रकारे बाबांनी आलेले प्रसंगाला बाबा जिंदूजींनी तोड दिली. आणि आज एवढे प्रसंग दूर करूनही प्रत्येक सेवकांना आपापल्या परीने अनुभव आल्यावरही या बाबांच्या कार्याला थोडीच मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण हे बाबावरचे प्रसंग आपल्या समोर ठेवले. माझ्या कुटुंबामध्ये एक सेकंद लागला नाही. 6 महिन्याचा माझा मुलगा जन्माला जेव्हा आला होता त्यावेळेस त्याचा जन्मत आणि हायड्रोशील या गडवा एवढा झाला होता. आणि खूप वैद वाणी देवी देवता पूजून आम्हाला समाधान मिळत नव्हतं. त्यावेळेस माझ्या गावामध्ये 2 सेवक होते. एका सेवकासोबत मी नागपूरला धान्यगंजामध्ये गेलो होतो. आता गावाच्या नात्यानं तो म्हणायला लागला की भासाजी नाराजीत का होणार. त्यावेळेस मी आपल्या कुटुंबातला दुःख त्यांच्या समोर ठेवला आणि त्यांना सांगितलं. तर त्यानं म्हटलं मला भासाजी म्हणते बाबांचं तीर्थ घेऊन पहा म्हणते तुम्ही. आणि त्यांच्यासोबत मी दिवसभर बसलो त्या नागपूरच्या धान्यगंजामध्ये हरिहर मंदिरमध्ये. आणि माझा माल विकला आणि त्यांचा माल विकलाच नाही. मी माझ्या गावी परत आलो आणि ते सांगणारे व्यक्ती नागपूरला थांबले. बाबाविषयी चर्चा केल्या दिवसभर आणि रात्रीचे 2 वाजता मानवाच्या रूपामध्ये माझे कुणीतरी पाय हलवले. त्यावेळेस मी उठून बसलो आणि घरच्या बाईला आवाज दिला की माझे पाय कुणी हलवले, आवाज कुणी दिला. याबद्दल विचारणा केली. ते म्हणे मी हात लावलं नाही, आवाज दिला नाही. अरे म्हटलं दिवसभर मी नागपूरला मामाजी बरोबर होतो. त्यावेळेस चर्चा करताना माझं काही देहभान राहिलं असेल त्याच्यामध्ये. आणि ते ऐकून मला काही भास झाला असेल. पण त्या सेवकांच्या शब्दावर बाबांचं तीर्थ घेण्याकरता एका सेवकाकडे गेलो. माझ्या वस्तीमध्ये त्यावेळेस 2च सेवक होते. आता गुर्जेगिरी भाऊनं पाहिलं असेल तर 12. त्यांच्याकडे गेलो असता सांगायला बसलो त्यावेळेस तो सेवक मला म्हणाला मला काही सांगून होणार नाही. ते कापूर अगरबत्ती आहे त्या भगवंताजवळ सांगा. आता मी भगवान म्हणतो किंवा भगवंत म्हटलं आपल्या समोर. कापूर लावलं, अगरबत्ती लावली आणि हात जोडून मी बसलो. त्यावेळेस देवबाबा माझ्या मुलाचे ते आलेले दुःख, जर दुःख दूर करशील तर मी माझ्या जीवनामध्ये तुला विसरणार नाही, एवढं मोठं वचन देतो बाबा. आणि तो बाराजी सांगत लागा का म्हणते. हो म्हटलं.
त्यानं किती शब्दाचा तीर्थ बनवून दिला हे मला माहित नाही आणि त्याची मला जाण नव्हती. का करून देते तो सेवक आता, त्यावेळेस तो का म्हणत होता का मला माहित नव्हतं. आणि त्यावेळेस तो गिलास आणि त्या पाटावर जी रक्षा पडलेली असते एका कागदामध्ये बांधून ते दिली. ते घेऊन मी गिलास मध्ये पाणी घेऊन तो तीर्थ समजून घेऊन आलो आणि घरच्या बाईला सांगितलं की आता बाळाला उलताना पकड आणि 6 महिन्यापर्यंत आपण आपल्या लेकराला पाणी पाजत नाही. पाजता का बाई? पण त्यावेळेस त्याला मांडीवर असं उताना ठेवलं आणि त्याच्या त्या तीर्थाचे 2 थेंब त्याच्या तोंडात घातले आणि जो त्याला दुःख निर्माण झालेला होता जन्मताच, त्या दुःखावर त्या कागदात बांधून दिलेली रक्षा त्या जखमेवरून जेव्हा असा हात ओढावला इथल्या वेळामध्ये तो चमत्कार बाबा हनुमानजीने त्यावेळी दाखवला. मार्गात यायला जेवतो दुःख दूर होऊन गेले. त्या कालावधी पुन्हा बाबांचा दौरा गोवरी या गावामध्ये झाला, नरेशजी पराते यांच्या आवारामध्ये. त्यावेळेस मी माझ्या मुलाला पकडून बाबांना विनंती केली का बाबा या मुलांच्या दुःखाबद्दल माहिती द्यायची आहे. याकरता बाबा झुंडूजीच्या समोर गोवरी या गावामध्ये मार्गदर्शन केलं. त्यावेळेस बाबा झुंडूजी म्हणे धन्य भगवान आहे म्हणे. आणि ते माझ्या कुटुंबामध्ये पहिल्यांदा मार्गात यायच्या अगोदर प्रॅक्टिकल आला आणि आज माझा तोच मुलगा 2 मुलाचा वडील आहे आणि बाबांचं कार्य पूर्ण झालं. मी साध्या कार्यामध्ये असताना बाबा झुंडूजीने मला आदेश दिला, ही कला माझी नाही, त्या बाबा झुंडूजीशी त्या बाबा हनुमानजी. बाबा झुंडूजीच्या समोर आपला प्रॅक्टिकल बाबांच्या संमेलन मध्ये दाखवला आणि नुसतं बाबांच्या दर्शनाकरता नागपूरला ठिमकीवर जात असताना माझ्या गावचे 5-7 सेवक मिळून आम्ही भेटी करता गेलो. त्यावेळेस बाबा मला म्हणाले कार्य कुठून चालू आहे का म्हणे. तर बाबा म्हणलं माझे कार्य छापे गेलो नंदनवार करू. त्यावेळेस माझ्या गावाचे 5-7 लोक होते माझ्या साथमध्ये. बाबाची लहानशी रूम आहे, त्या रूम मध्ये आम्ही बसलो सगळे सेवक. त्यावेळेस बाबा प्रत्येक सेवकांना विचारलं माझ्या गावच्या मार्गदर्शकासाठी. कोणीही बोलले नाही. तो म्हणते मी कास्तकार आहो, तो म्हणते मला सुधरत नाही, हे आहे ते आहे. आणि शेवटच्या क्षणी मला बाबांनी विचारलं की बाबांचं कार्य कराल का. ठीक आहे बाबा म्हणलं, तुमच्या शब्दाचे पालन करायचं नाही तर कोणाचं. त्या दिवसापासून बाबांनी मला त्या कार्य देण्याची प्रणाली बाबांनी आपल्या निवासस्थानी दिली आणि माझ्या कुटुंबामध्ये खूप शांतीचे वातावरण आहे. आणि मी जाता जाता 2 शब्द सांगता सांगता मला रात्रीच्या वेळेस साप चावला. काही दिवसानंतर पक्के झाल्यानंतर मार्गदर्शकही झाल्याच्या नंतर रात्रीची वेळ होती. माझ्या गावामध्ये 7-8 लोक साप चावला आणि मृत्युमुखी झाले होते.
त्या अशा या वेळेस रात्रीचे 12 वाजता मला साप चावला आणि अगोदरची अंधश्रद्धा अशी होती की घराचा दरवाजा ओलांडता येत नाही किंवा बाजावर बसता येत नाही. आता तेवढं प्रकरण घडल्यावरही मी घरातून बाहेर आणि बाहेरून घरात आणि बाजीवरही बसलो जाऊ आणि मला बिडी पिण्याचा शौक होता आणि मी बिडी त्याला प्याला बसलो. माझ्या घरची बाई म्हणते आपल्या गावातले 5-7 लोक मरून गेले. काय होत नाही म्हणलं, माझं भगवान आहे बाबा हनुमानजी, काय होऊ देणार नाही. दिवस शुक्रवार होता आणि त्या कालावधीमध्ये टीव्या वगैरे बऱ्याच कमी होत्या. आता माझा एक कुटुंब फार मोठा आहे, 7 भावाचा कुटुंब आहे. त्यावेळेस माझे भाऊ जिकडून तिकडून हवा आले 17 आले आणि आरडाओरडा करायला लागले की 5-7 लोक आपल्या गावचे मरून गेले, हा दवाई घेत नाही म्हणते. मोठे विचारात पडले. अगं भाऊ म्हणलो काहीच होणार नाही, तो भगवान आहे. त्यावेळेस मी काहीच घेतलं नाही, त्यांच्यासोबत हसून बोलायचा. पण मला त्या गोष्टी थोड्या जाणकारी होती की साप चावल्यानंतर त्या व्यक्तीचा पान बनवून चारला तर रंगत नाही, लाल होत नाही. मग घरच्या बाईला चहा बनवायला लावलं आणि त्याच्यानंतर चहा सगळ्या माझ्या कुटुंबातल्या लोकांनी घेतलं. काही आजूबाजूचे सेवक आलेत आणि पानही बनवलेत आणि खायला बसलो तर सगळ्याचे तोंड लाल झाले. आणि त्यानंतर एका सेवकाला म्हटलं मी की त्या बाबांचं पाठ ठेवलेलं आहे, कापूर अगरबत्ती आहे, तिथं जा आणि बाबा हनुमानजीला सांगा की भगवान बाबा हनुमानजी आपल्या या सेवकांना या ठिकाणी साप चावलेला आहे, हे दूर करण्याकरता त्या सेवकाला मार्गदर्शन केल्याप्रमाणे तो त्या ठिकाणी सेवक गेला आणि 11 वेळा फूक मारून तो तीर्थ बनवून दिलं. त्यानं तो पिऊन घेतलो आणि सगळे सेवक आपापल्या घरी गेलो. कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. हा माझा स्वतःचा अनुभव झाला. त्या प्रथम बाराजीच्या घरी बसला होतो. अनेक वाली पोरगी शेजारातली माझ्या सासूबाईनं वांगे आणले असतील म्हणून भाजीसाठी वांगे मागण्याकरता आम्ही वरच्या वरांड्यामध्ये बसले होतो आणि अंगणामधून ते सुनबाई आली. त्यावेळेस सापानं त्या बाईला पकडलं आणि लाथ झण काढल्यावर तो वरच्या सपरीमध्ये साप येऊन आपटला आणि ती पोरगी माझ्या पाठीच्या मागे जाऊन या डाव्या बाजूला उभी राहिली. मामाजी म्हणते मला साप चावला. तर आम्ही चावरा बावरा झाल्यासारखे इकडे तिकडे हालून झालो, कुठे आहे कुठे आहे. तो आमच्या समोर. त्यावेळेस एक घमिल्यामध्ये त्या सापाला झाकून ठेवलं आणि मी ढिवारच्या समाजाचा असल्यामुळे माझ्या घरी तो मच्छाचा झार असतो, तो घरून बोलावून त्या सापाला आम्ही पकडून ठेवलो. ती अनेकवाली बाई गावकरी गोळा झाले आणि देवळाजवळ घेऊन गेले. आम्ही सेवक त्याच ठिकाणी थांबलो. देवळाजवळ गेल्यानंतर त्यांनी सगळं दवाई पाणी अमुक ढमुक काहीतरी करून पाहिलं. तिथं सापाचं जहर दिसलं नाही. मग त्या देवळाजवळ मला त्या लोकांनी बोलवलं. इथं म्हणते काही विष दिसत नाही, का केलं तुम्ही सांगा. काही नाही म्हटलं, मी बाबांच्या आदेशाप्रमाणे 11 वेळा फूक मारली, एवढंच करून घेतलं, याच्या अतिरिक्त काही नाही. देवळाजवळ सुट्टी झाली त्या लोकांना आणि घरी गेले आणि त्याचा भारोभार म्हणून काही गुडही वाटला त्या लोकांनी अनेक वाल्याने.
असे एवढे मोठे आपल्या सेवकांना प्रॅक्टिकल आल्यावर आम्ही या बाबा जुगदंजीच्या कार्याला विसरलो. आमच्यामध्ये बाबाविषयी खूप असे वाईट विचार आमच्या मनामध्ये आले. जेव्हा बाबा 1996 पर्यंत बाबा होते, खेडोपाडी शहरी एकही गट नव्हता. एक